नांदेड शहराचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग आहेत आणि विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. नांदेड उत्तरमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये बालाजी कल्याणकर यांनी जवळपास 4,500 कोटीची कामं तिथे केलेले आहेत. तेव्हा त्यांनी भूमिका घेतली की मी या कामांच्या माध्यमातून लोकांसमोर जाईन आणि स्वबळावर निवडणूक लढवी. तेव्हा त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलेलं आहे. परंतु दक्षिण नांदेडमध्ये नव्यानेच निवडून आलेले आनंदराव बोंडारकर, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याबरोबर आम्ही एकत्र बसून मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही नांदेड दक्षिणमध्ये युती केलेली आहे. उत्तर आणि दक्षिणमध्ये वेगळी भूमिका घेण्याचं नेमकं काय कारण पडलं? युती भाजपसोबत का होऊ शकले नाही? भाजपची पहिल्यापासून भूमिका माननीय अशोक चव्हाण साहेबांची भूमिका ही वेगळी होती. यापूर्वी ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळेस शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही काम करायचो. परंतु यावेळेस माननीय अशोक चव्हाणांचा अट्टहास होता की नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सत्ता माझ्या हातात असली पाहिजे आणि गेल्या 75 वर्षापासून त्यांच्याच घराण्याकडे 1 वर्षाचा अपवाद सोडला तर सत्ता आहे आणि त्यासाठी त्यांनी केवळ वाटाघाटीचं 2दा-3दा नाटक केलं आणि शिवसेनेबरोबर युती केलेली नाही. भाऊ, युतीचा अजेंडा काय असेल? विकासाचा अजेंडा? विकासाचा अनेक विषयांवरती आम्ही यापूर्वी पण भूमिका घेतलेल्या आहेत. नांदेड शहर पुढच्या 25 वर्षामध्ये कसं असावं या संदर्भामध्ये ब्लूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये नांदेड शहराचं प्राधिकरण असावं, महसूल आयुक्तालय नांदेड शहरामध्ये असलं पाहिजे. नांदेड शहरामधल्या ज्या सार्वजनिक हिताच्या जागा ज्या आहेत हा विकण्याचा सपाटा अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खाजगी बिल्डरांच्या खिशात घालण्याचा लावलेला आहे. हे सर्व आम्ही थांबवणार आहोत आणि नांदेडचा पाणी पुरवठा असेल, नांदेडची स्वच्छता असेल, नांदेडकरांचं आरोग्य असेल, या सर्व विषयावर आम्ही काम करणार आहोत.